दिघे साहेबांच्या नावाने केलं, आनंद दिघे साहेबांच्या नावाने आपण योजना केल्या, अनेक नावाने आयटीआयला आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे नाव दिलं. संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं तैलचित्र पोहोचवण्याचं काम या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटोवर तुम्ही टीका करता, तुम्हाला जनता माफ करणार नाही. दिघे साहेब हे कार्यकर्त्यांचं एक पाठबळ होतं, ताकद होती, आणि म्हणून मला आठवतं. आणि त्यांचा फोटो छोटा लावायचा का मोठा लावायचा याच्यावर होती, त्यांचा फोटो लावायची काय करत असं बोलणाऱ्यांना या महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर दिल्याशिवाय दिघे साहेब अमर रहे, दिघे साहेब अमर रहे. मी जसं म्हणतो की कारण दाखवायची नसतात, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं दिघे साहेबांचं होतं. ताबडतोब न्याय देण्याचा मंत्र, गुरु मंत्र त्यांनी आपल्याला दिला. मी आपल्याला एक अनुभव सांगतो. माझ्याकडे मंत्रालयामध्ये एक व्हीलचेअरवर एक मनुष्य व्हीलचेअरवर आला आणि त्याच्या मागे त्याचे वडील त्याला व्हीलचेअरवर घेऊन आले. मुलाला ते दोन्ही हात नव्हते. ते म्हणाला काय झालं बाबा, काय झालं म्हणाला, तर म्हणाले याच्या दोन्ही हात गेले, विजेचा शॉक लागून गेले, कंपनीमध्ये काम करत असतात. फार त्याच्याकडे बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणाले मी काय करायचं, म्हणजे या कंपनीमध्ये फोन करा मालकाला, 2-3 लाख रुपये मिळतील, आदिवासी पाड्यातून पालघर मधून आला होता. मी ताबडतोब काय केलं पाहिजे, मी ताबडतोब माझ्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला. म्हणजे चेकबुक घेऊन ये, चेकबुक घेऊन ये असं बोलायला तो जरा गडबडला. चेकबुक असं काही परिस्थिती असते नसते की चेक फाडून द्यायचा प्रस्ताव तयार करला. त्याला घेऊन ये, 5 लाखाचा चेक फाडून त्याच्या हाताला दिला. त्याला म्हणालो प्रस्ताव वगैरे नंतर भरतो. त्या बापाच्या डोळ्यातले असून मी पाहिले, कारण त्यावेळी त्याला गरज पैशाची. सरकार कमवत होतं, सरकार अशाच लोकांसाठी, शासन आपल्या दारी आम्ही राबवलं. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात सोडून दिसतो. ती योजना लोकांच्या दारात गेल्या पाहिजे. या किती योजना आहेत, लाभार्थी जेव्हा नव्हते पूर्वी होते, लाभ नव्हते, योजना नव्हत्या, होत्या. परंतु या योजनांसाठी चक्रा मारणं, खेटे मारणं, कटकट नको म्हणून त्या योजना सोडून द्यायच्या. पण तुमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी हा मोठा उपक्रम केला. अनेक राज्याचे लोक म्हणाले क्या आहे शासन आपल्या दारी. मी त्यांना सांगितलं जेवढ्या सगळ्या योजना आहेत त्या आपण लोकांच्या दारात ठेवू शकतो. सरळ उभ्या असल्या ट्रॅक्टर, ट्रॉलर, पॉवर टिलर, ड्रोन, बीट, सगळ्या महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या सर्वसामान्यांच्या योजना अगदी सर्टिफिकेट दाखल्यानंतर तिथं एक कोल्हापूरमध्ये एक मुलगी आली, समोर उभी आहे. मी म्हणालो तिथं काहीतरी काम असेल. बोले काय झालं बाबा, तर ते हिंदीत बोलू लागली. इसका नाम दुआ है. बोले क्या हुआ, तो म्हणाली आपने 3 लाख रुपए दिया, इसलिए मेरी ये छोटी बच्ची का ऑपरेशन हो गया और इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया. या हाताने दिलेलं, या हाताला मी कधी माहीत पडू दिलं. मुख्यमंत्री असताना 450 कोटी रुपये 2.5 वर्षामध्ये या तुमच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सहायता निधी दिली. 70 ते 80 हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला. 2.5% मागच्या माझ्या काळामध्ये किती पैसे दिले ते मला माहित नाही. आणि म्हणून या ठिकाणी जे सत्ता आहे ती लोकांसाठी राबवली पाहिजे. सत्ता ही लोकांसाठी असते, आपल्यासाठी. आपण जेव्हा तिचा वापर स्वतःसाठी करतो त्यावेळेस मात्र मग आपल्याला अपयश यश मिळत नाही. आणि म्हणून माणसाने सत्ता असेल नसेल जेव्हाही असं वागलं पाहिजे की सत्तेत नसला तरी तो माणूस जेव्हा बाजूला जात असेल तर त्या माणसाने पाठ फिरवता कामा नये, समोर बोलला पाहिजे बाबा कसं आहे काय. कारण तुम्ही जेव्हा सत्ता असताना चुकीच्या पद्धतीने वागता तेव्हा समोरचा माणूस म्हणतो सत्ता एका डोक्यात गेली होती, बरं झालं सत्तेतून उतरवला. परंतु जेव्हा तुम्ही चांगले वागता, हा भला माणूस होता, चांगला माणूस होता, हे नाव आपलं निघतं, पक्षाचं नाव निघतं, जनतेच्या मनामध्ये असं आपल्याला काम केलं पाहिजे. हेच आपल्याला बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी
आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जे काही कमी वेळामध्ये जास्तीचं काम करण्याची संधी भाग्य मला मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी जी संधी मिळाली त्या संधीचं आपण सोनं केलं. म्हणून पक्ष संघटना वाढवताना सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे केलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये सत्तेची हवा जाता कामा नये. मी कोणतरी आहे, मी आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, हे जेव्हा आपल्या डोक्यात येतं तेव्हा सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटत जाते आणि मग आपल्याला त्याचा जेव्हा वेळ निघून जाते त्यावेळी पश्चाताप करण्याची पाळी येते. आणि म्हणूनच अनेक राजकारणी आपण पाहिलेले आहेत, अनेक राजकारणी आपण पाहिलेले, इतिहास आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षाचं कारकीर्द जी आहे, मला निर्णय घेताना अनेक मी बेधडक निर्णय घेतले, बेधडक काम करण्याचा मला अनुभव आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे, मी डॉक्टर नसून तरी ऑपरेशन केलेले आहे. शेवटी काय, शेवटी आपल्याला बाळासाहेबांनी काय शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा. अन्याय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी काय शिकवलं आहे, अन्यायाविरुद्ध पेटून उठा आणि अन्याय सहन करू नका. आणि म्हणून तेच तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. पण ठाण्याचं नाव आज जागतिक नकाशावर असतो. काल देखील आम्ही निर्णय घेतले, आज मगाशी क्लस्टरचा निर्णय घेतला, क्लस्टरचा विषय निघाला. क्लस्टर हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विषय आहे. माझं स्वप्न आहे की या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या इमारतींमधले सगळे लोक या चांगल्या घरांमध्ये गेले पाहिजे. तुम्ही म्हणायचे क्लस्टर म्हणजे फक्त एक दिवा स्वप्न दाखवताय, तर मला अभिमान आहे वाघे शेतमध्ये 5 क्लस्टर सुरू झाले. 25 मधल्या इमारती मोठ्या झाल्या, उभ्या राहिल्या. आणि आज मुंबईत देखील जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं काम करतो.